2-3 दिवसांनी श्रावण चालू होईल म्हणून रविवारी दारूच्या दुकानात इतकी गर्दी राहील का नंबर लागतील, आणि मटणाच्या दुकानात पण इतकी गर्दी राहील का लोक नंबर लावून घेतील. दारूच्या दुकानात लोक कधीच म्हणणार नाही का दादा 5 रुपये कमी कर, का 10 रुपये कमी कर. आणि मटणाच्या दुकानात सुद्धा कधी म्हणणार नाही. पण जर का भाजीपाला घ्यायला गेले का तिथं म्हणतील दादा 5 रुपये कमी कर ना, 4 रुपये कमी कर ना, एवढीच महाग झाली तेवढीच महाग झाली. अरे तुम्ही दारूच्या दुकानात कधी भाव नाही करत आणि भाजीपाला घ्यायला गेल्यावर किती भाव करता. दारू काय आज पोटात टाकली तर उद्या नाही राहत, पण भाजीपाला घेतला तर सर्वजण खाता. दारू पिली तर तुम्ही स्वतः पेशाल, पण भाजीपाला नेला तर सर्वजण खाता. म्हणून म्हणते दारूने वाईट पण होतं, आणि दारू घ्यायला लोक मागं पुढं नाही पाहते, पण भाजीपाला घ्यायला लोक 4 वेळेस विचार करतात. नाही रे बाबा 20 रुपये पावशेर आहे, 30 रुपये पावशेर आहे. अरे ते शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतं हे जरा विचार करा. शेतीला जर थोडाच भाव आला तर लोक म्हणतात लय महाग झालं लय महाग झालं. तेच जर भाव कमी झालं तर शेतकऱ्याला किती नुकसान होतं हे तुम्हाला माहीतच नाही. कारण रात्रंदिवस कष्ट करतो शेतकरी. लहानाचं मोठं करणं सोपं नाहीये. उन्हातान्हात कष्ट करावं लागतात, तेव्हा त्याला भाव येतं. आणि लोक म्हणतात का एवढा भाव तेवढा भाव. मटणाच्या दुकानात कधी भाव नाही करणार, दवाखान्यात बी कधी भाव नाही करणार, कारण दवाखान्यात बी डॉक्टरने जेवढे पैसे सांगितले तेवढे काढून देतील. पण मात्र भाजीपाल्याला 4 लोक लगेच भाव करतात. नाही बापरे एवढा भाव वाढला.